थोडं खरं सांगते. आपण सगळेच हे अनुभवतो. चांगलं पुस्तक घेतो, वाचतो, नोट्स काढतो, तरीही टेस्टमध्ये प्रश्न चुकतात. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, आपण चुकीचं पुस्तक घेतलंय का? नाही. बहुतेक वेळा पुस्तक नाही, पुस्तक वाचायची पद्धत चुकते. आज मी तेच शांतपणे सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सचिन के बुक रिव्ह्यूकडून बोलतेय. हा व्हिडिओ मोठ्या भाषणासाठी नाही, मोठ्या प्रॉमिसेससाठी नाही. हा व्हिडिओ आहे जसे एखादा सिनियर किंवा शिक्षक बसून समजावतो तसं. MPSC कंबाईन 2026 साठी आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक नेमकं कसं वापरायचं तेच आज बोलूया. पुस्तकाबद्दल थोडक्यात प्रामाणिक मत. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आप्पा हातनुरे सर यांचं पुस्तक वाईट नाही, उलट खूप स्ट्रॉंग आहे. पण हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही, वापरण्यासाठी आहे. हे टेक्स्टबुक नाही, हे गाईड आहे. आणि गाईड कसं वापरायचं ते न कळल्यामुळेच विद्यार्थी गोंधळतात. आता मुद्द्यावर येऊया. कसं वाचायचं? पहिल्यांदा वाचताना स्वतःवर प्रेशर नको. पहिल्यांदा पुस्तक उघडताना एक गोष्ट मनात ठेवा. आज मला सगळं लक्षात ठेवायचं नाही. पहिल्या वाचनात हायलाईट करू नका, अंडरलाईन करू नका, नोट काढायची घाई करू नका. फक्त वाचा आणि समजून घ्या. एखादा मुद्दा नीट नाही समजला? ठीक आहे, पुढे जा. पहिलं वाचन हे ओळख करून घेण्यासाठी असतं, लग्नासाठी नाही. दुसऱ्यांदा वाचताना इथे फरक पडतो. आता तुम्ही पुस्तक ओळखता, दुसऱ्या वाचनात हळूहळू सिरियस व्हा. इथे महत्त्वाचे शब्द अंडरलाईन करा, कडेला छोटे मुद्दे लिहा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला प्रश्न विचारा. हा मुद्दा MPSCने विचारला तर प्रश्न कसा असू शकतो? हा प्रश्न विचारायला लागलात तर समजा तयारी सुरू झाली. PYQ इथेच डोळे उघडतात. खरं सांगायचं तर PYQ न पाहता अभ्यास करणं म्हणजे नकाशा न बघता प्रवास करणं आहे. आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक वाचताना जुने प्रश्न समोर ठेवा. टॉपिक कसा, किती वेळा विचारला गेला आहे ते बघा. तेव्हा कळतं आपण नेमकं काय वाचायचं आहे आणि काय फक्त माहिती आहे. तिसऱ्यांदा वाचताना आता स्पीड आला पाहिजेच. तिसऱ्या वाचनात नवीन काही वाचायचं नसतं. फक्त अंडरलाईन केलेले मुद्दे, तुमचे छोटे नोट्स आणि चुकलेले प्रश्न. हे वाचन जलद झालं पाहिजे. जर अजूनही वेळ लागत असेल तर मागचं वाचन थोडं वीक झालंय. टेस्ट. इथेच रियालिटी कळते. फक्त वाचणं पुरेसं नाही. टेस्ट द्या. प्रश्न चुकतील, ते चांगलंच आहे. चुकलेले प्रश्न वेगळ्या वहीत लिहा. तेच प्रश्न तुमचे खरे शिक्षक असतात. थोडक्यात काय टाळायचं? सगळं हायलाईट करू नका, एकाच टॉपिकला अडकू नका, रिव्हिजन स्किप करू नका, टेस्ट टाळू नका. ह्या 4 चुका सगळ्यात जास्त नुकसान करतात. शेवटचं, मनापासून एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC कंबाईन ही हुशार लोकांची परीक्षा नाही. ही शांतपणे, सातत्याने आणि योग्य पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांची परीक्षा आहे. पुस्तक तुमच्याकडे आहे, आता पद्धत सुधारा. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अशीच प्रामाणिक जमिनीवरची गायडन्स हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये एकच सांगा, तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट देताय की रिपीट आहात? आणि हो, ऑल द बेस्ट तुमच्यासाठी खरंच.